नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. विचार हे भांडवल, उद्योग हे मार्ग, तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातमी बघितला. आता घेऊया छोटासा शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवात लेखनाचे टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतील तपोवन टेकडीवरील काजल हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. सुरुवातीला संशयितेच्या मंगेतरावर आणि मित्रावर गेला, मात्र क्राईम ब्रांचच्या स्वतंत्र तपासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे. काजलचा खुनी कोणताही बाहेरचा नव्हता, तर तिच्याच नात्यातील एका जवळचा व्यक्ती होता. पाहूया ही विशेष शोध वार्ता. 31 मे रोजी काजल घरातून रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती, मात्र ती तिथे कधीच पोहोचली नाही. 2 दिवसानंतर तपोवन टेकडीवरील खड्ड्यात तिचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात पोलिसांची संशयाची सुई मंगेतर आणि मित्रांकडे वळली होती, मात्र ठोस पुरावे मिळत नसल्याने तपास ठप्प झाला होता. क्राईम ब्रांचचे अधिकारी संदीप चव्हाण यांनी तपोवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासलेत. तपासादरम्यान संशय काजलचा मावस भाऊ चेतन याच्यावर गेला. मोबाईल फॉरेन्सिक तपासात डिलीट केलेले फोटो, लोकेशन आणि इतर पुरावे समोर आलेत. या चौकशीत चेतनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने पूर्वनियोजन करून लोखंडी रॉडने हल्ला करत काजलची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झालेत. क्राईम ब्रांचने सर्व पुरावे गोळा करून आरोपी चेतनला गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र आता न्यायालयात या हत्येमागील नेमका हेतू सिद्ध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. काजलच्या कुटुंबाला न्याय मिळेल का आणि या नात्याच्या विश्वासघाताला कायद्याकडून किती कठोर शिक्षा मिळेल, याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरातील स्वच्छतेची जबाबदारी खासगी कंत्राटदारांकडे सोपवल्यानंतरही शहराची स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर येत आहे. मुंबईच्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात पुन्हा एकदा सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले आहे. वेळेवर पगार नाही, EPF आणि ESIC ची माहिती उपलब्ध नाही, अशा गंभीर आरोपांमुळे प्रभाग क्रमांक 7 मधील कामगार रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहेत. कामगारांचा आरोप आहे की अनेक वेळा मागणी करूनही त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. तसेच EPF आणि ESIC सारख्या महत्वाच्या योजनांची माहिती त्यांच्या मोबाईलवर दिसत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेक तक्रारी करण्यात आल्या, मात्र आजपर्यंत समस्यांचे निराकरण झाले नसल्याचा आरोप आंदोलक कामगारांनी केला आहे. यामुळे कृष्णानगर परिसरातील अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. ज्यावेळेस मीटिंग बसली होती, तिकडचे कंपनीचे लोक आलते ना, त्यावेळेस सगळी बोली झालती का बा तुमचं PF EPF इन्शुरन्स जो काही मेडिकल आहे हे कटकुट करून ड्रायव्हरले 13,000 रुपये आणि हेल्परले 12,000 रुपये असे पगार भेटीन म्हणून, आणि 2 महिन्याने तुमच्या 4 सुट्ट्या लागू होणार हे पण बोली झालती. परंतु आता 4था-5वा महिना लागला ना, 4 सुट्ट्या लागू झाल्या आणि जो आम्हाला जो पेमेंट भेटून आले त्याच्यातून दर महिन्याला 500 रुपये कट्टे, कोणाचे 700 रुपये, कोणाचे 800 रुपये, कोणाचे 600 रुपये. तर कायसाठी कट्टे? ज्यावर बोली झाली तुमची आमने सामने का बा सगळं कटकुट करून तुम्हाला 13,000 रुपये भेटन, तर पैसे कायसाठी कट्टे हे आम्हाला माहिती कोण देणार? मालक चालक कोण आहे याचा? आणि टायमावर पगार नाही होत. 5 तारीख दिली आम्हाला, आता काय तारीख आहे आजची? 10-12 तारखेला पेमेंट झाला आमचा. 5 तारखेला दिलेला, तारखेच्या तारखेला पेमेंट व्हायला पाहिजे. आमची मागणी आहे एवढी, तर आमचे पैसे कायसाठी कट्टे हे सांगा आम्हाला.
आणि आम्हाला 4 सुट्ट्या लागू पाहिजे आणि पीएफ आमचा कट्टे त्याचा मेसेज पण नाही येत, आम्हाला मेसेज आला पाहिजे. परिणामी शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. मागील 4 ते 5 दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये कचरा संकलन सेवा विस्कळीत झाली आहे. मोरबाग, विलासनगर, गवळीपुरा तसेच इतर अनेक भागांमध्ये स्वच्छता गाड्या पोहोचल्या नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. एसटी डेपो आणि बस स्थानकांसमोरील कचऱ्याचे ढीगही वेळेवर उचलले गेले नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्या बी नाही मिळू लागल्या, आमचे पगार टाइमवर नाही उलाले. मग आम्ही कोणाला जिम्मेदार ठेवायचं? ज्याचे पगार झाले ते कामावर चालले, ज्याचे नाही झाले ते नाही चालले. मग आम्ही कोणाला सांगायची आमची समस्या? 10 तारीख देते, 5 तारीख देते, अजून पगार नाही झाले. आम्ही लोकांपासून पैसे काढले व्याजानं, कोणत्या टाइमवर द्यायचे आम्ही? याची एक लिमिट असते, त्या लिमिटच्या हिसाबाने आम्हाला पगार द्या. घर भाडं आहे आमच्या मागं, लेकरं बायको आहे, आम्ही कोणाला सांगायचं या गोष्टी? एका बाजूला काही कर्मचारी काम करीत असताना दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत असताना महानगरपालिकेचे अधिकारी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचे कंत्राट घेऊनही शहराची स्वच्छता व्यवस्था सुधारण्याऐवजी अधिकच बिघडल्याचा आरोप होत असून आता या प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, स्वच्छता व्यवस्थेवरील अनियमितता आणि प्रशासनाची कथित उदासीनता यामुळे अमरावतीकरांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न आता नागरिक विचारित आहेत. अमरावती शहरात गेल्या 3 दिवसांपासून अतिक्रमणधारकांविरोधात मनपाचा बुलडोजर धडकताना दिसत आहे. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार पोलीस आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमधील घुमंतू अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1 ट्रक भंगार जप्त करण्यात आले असून 25 ते 30 अतिक्रमणे हटवण्यात आली आहे. मात्र प्रश्न असा आहे की ही कारवाई कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे की काही दिवसांनी पुन्हा तेच चित्र पाहायला मिळणार. अमरावती शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार आणि शनी मंदिर परिसरात सकाळपासून अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार पोलीस विभाग आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली आहे. शहरातील गर्दीच्या आणि महत्वाच्या भागांमध्ये रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या घुमंतू अतिक्रमणांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. या मोहिमेत सुमारे 25 ते 30 अतिक्रमणे हटवण्यात आली. तसेच सार्वजनिक जागांवर साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जप्त करण्यात आले. 1 ट्रक भरून भंगार साहित्य कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे. रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवणे, वाहतुकीचा खोळंबा टाळणे आणि नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील नागरिकांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या कारवाया वारंवार होतात, अतिक्रमणे हटवली जातात, परंतु काही दिवस उलटताच पुन्हा त्याच ठिकाणी घुमंतू अतिक्रमणधारक आपला ठिय्या मांडताना दिसतात. त्यामुळे केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसून अतिक्रमण पुन्हा होणार नाही याकरिता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे देखील तितकेच गरजेची असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान मनपा प्रशासनाने अतिक्रमणांविरोधातील मोहीम सायंकाळी सुरू असल्याचे स्पष्ट केले असून अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहर अतिक्रमण मुक्त करण्याकरिता मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असली तरी ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरूपी परिणामकारक ठरणे गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसांनी पुन्हा त्याच रस्त्यावर, त्याच चौकांमध्ये अतिक्रमणांचे साम्राज्य उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे. आता प्रशासन ठोस उपाययोजना करते की नाही याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त अमरावतीत बाल कामगार प्रतिविरोधात जनजागृतीचा जोरदार संदेश देण्यात आला. राजकमल चौकात स्वाक्षरी अभियान राबवत नागरिकांना बाल कामगार मुक्त समाजाच्या निर्मितीकरिता पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
बालकामगार हा केवळ सामाजिक प्रश्न नसून कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आलेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चाइल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानाद्वारे नागरिकांना बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम आणि त्याविरोधातील कायदेशीर तरतुदीची माहिती देण्यात आली आहे. बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्य अबाधित ठेवण्याकरिता बालकामगार निर्मूलन अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला. हॉटेल, गॅरेज, दुकाने, कारखाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये बालकामगार न ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून बालकामगार मुक्त समाजाच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की कुठेही बालकामगार आढळून आल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. तसेच संबंधित बालकाला आवश्यक मदत आणि संरक्षण दिले जाईल. तर कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. या स्वाक्षरी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बालकामगार मुक्त समाज निर्माण करण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्व नागरिक बंधू भगिनींना या माध्यमाद्वारे आवाहन करतो की ज्या ठिकाणी बालकामगार काम करत असतील तर त्यांची मुक्तता करणे हे आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. त्या उद्देशाने आपण जरी समजा त्याबाबतची माहिती गोपनीयरित्या कामगार विभागाला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा महिला बालकल्याण कार्यालयामध्ये जर दिली तर त्याच्यावरती जरूर आम्ही नियमानुसार कारवाई करू आणि त्या बालकाला पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे यशस्वी जगण्यासाठी एक आपण चांगलं एक कार्य करू असं आवाहन करून. बालपण हे शिक्षण, संस्कार आणि स्वप्न पूर्ण करण्याचे वय असते. मात्र बालकामगार प्रथा त्या स्वप्नांवर घाला घालते. त्यामुळे बालकामगार मुक्त समाज निर्माण करण्याकरिता प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील वडगाव पोलिसांनी अवैध दारू तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1,11,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्रीच्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून एका 4 चाकी वाहन पकडले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा उघडकीस आलाय. या कारवाईनंतर वलगाव पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. रात्रीच्या नाकाबंदी दरम्यान शिराडा गावाकडून पुसदा गावाकडे 4 चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी पुसदा परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. यावेळी संशयित अल्टो 800 वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूच्या 7 सीलबंद पेट्या आढळून आल्या. यामध्ये 180 ml 6 पेट्या आणि 90 ml 1 पेटी असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत सिद्धांत गजानन मगर आणि वीरेंद्र रमेशराव सिरसाट या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर या अवैध व्यवसायाशी संबंधित अतुल रामकृष्ण हरडे हा संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अल्टो कार असा एकूण 1,11,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देत वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले आहे. वलगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून आगामी काळात अशाच प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे. दामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी रोड परिसरातून एक मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. शेतातील धुऱ्याला लागलेल्या आगीने भीषण रूप धारण करत कुटार आणि शेणखताचे मोठे साठे जळून खाक झाले आहे.
या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी परिसरात शेतकरी प्रकाश सोनकुवर यांच्या शेतातील धुऱ्याला अचानक आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे ही आग काही क्षणातच वेगाने पसरली आणि शेजारील शेतकरी दुर्गाबक्ष सिंह ठाकूर यांच्या गोठ्याजवळ पोहोचली. आगीचे रौद्र रूप धारण करत गोठ्याजवळ साठवून ठेवलेले तुरी आणि जनावरांचे कुटार तसेच मोठ्या प्रमाणातील शेणखताला विळखा घातला. या भीषण आगीत तब्बल 18 ट्रॅक्टर कुटार आणि 15 ट्रॅक्टर शेणखताचे ढीग पूर्णपणे जळून खाक झाले. काही क्षणातच संपूर्ण परिसर धुऱ्याच्या लोटांनी व्यापला गेला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिक मदतीसाठी धावून आले. स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे गोठ्यातील पशुधन सुरक्षित राहिले आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतातील वाढलेले गवत, कुटार आणि धुरे यांना आग लागल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नागपुरातील यशोधरानगर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कारच्या धडकेत एका 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. लग्न समारंभाहून परतत असताना हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. फिर्यादी पिंटू बारापात्रे यांचा मुलगा निलेश बारापात्रे आपल्या मित्राच्या मोटरसायकलवर मागे बसून घरी परतत होता. यावेळी यशोधरानगर परिसरातील एका लग्न समारंभाच्या ठिकाणाजवळून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने अचानक डावीकडे वळण घेत मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ दोघांनाही उपचारासाठी आशा हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर निलेश बारापात्रे याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर त्याचे वडील पिंटू बारापात्रे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून संबंधित वाहन चालकावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. वेग आणि निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो याचे हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण आहे. एका कुटुंबाचा तरुण मुलगा या अपघातात कायमचा हिरावला गेला आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे. विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तब्बल 55 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सीताबर्डी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल IMEI क्रमांक आणि आधुनिक तपास पद्धतीच्या सहाय्याने पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. सखोल तपासानंतर पोलिसांना मोठे यश मिळाले आणि तब्बल 55 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची अंदाजे किंमत सुमारे 1,50,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले. आपले महागडे मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. ही यशस्वी कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. तांत्रिक कौशल्य, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी तपास यामुळे ही मोहीम यशस्वी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचे मिसिंग झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन सीताबर्डीकडील पोलिसांनी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सदर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढून
व त्यांचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपनीचे 55 मोबाईल फोन हे आपण रिकव्हर केलेले आहेत आणि त्या मुद्देमालाची एकूण किंमत आहे 9,50,000 रुपये. एवढी ते सर्व मोबाईलची किंमत आहे. यामध्ये जे आमचे तपास पथक आणि वाहन चोरी पथक आहे यांनी अत्यंत कौशल्याने त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करून सदरचे मोबाईल जे हस्तगत केलेले आहे. नागरिकांचा विश्वास जिंकत जनहितासाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. हरवलेला मोबाईल परत मिळू शकतो याचा विश्वास या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नागपूरच्या यशोधरानगर परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तपास आता अधिक वेगाने सुरू असून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. सुरुवातीच्या सुनावणी दरम्यान तपासासाठी आरोपीची चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक आणि तांत्रिक पुरावे गोळा करणे, घटना क्रमांकाची पडताळणी करणे आणि विविध बाबींची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बचाव पक्षाकडून विविध मुद्दे मांडण्यात आले, मात्र उपलब्ध कागदपत्रे, तपासाची गरज आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांचा व्यक्तिवाद ग्राह्य धरला. यानंतर न्यायालयाने आरोपीला निश्चित कालावधीसाठी पोलीस कोठडी सुनावली असून यशोधरानगर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तक्रारदार यांनी दिनांक 11 रोजी तक्रार दिली की त्यांची मुलगी ही फोनवर सारखं बोलत आहे. मग ती तिची नणंद यांनी सखोल तिची विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सांगितले की काही दिवसापूर्वी त्यांच्या बाजूलाच राहणारा अल्केश उर्फ अंकित मेश्राम यांनी एक दिवस ती घरात एकटी असताना येऊन जबरदस्तीने संभोग केला आणि तेव्हापासून त्यांनी 4-5 वेळा असंच बळजबरीने येऊन संभोग केला आहे. त्याच्यानंतर तो तिकडं जाऊन तिला सारखं फोनवर बोलत असे. त्याच्यावरून त्याच दिवशी त्याची आई पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही तिची तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीला पाठवून तिच्या आईच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केला आणि यातील जो आरोपी आहे अंकेश उर्फ अंकित मेश्राम वय वर्ष 23 राहणार जरीपाटका PS हद्दीतील याला अटक केली असून आज माननीय न्यायालयात त्याला हजर करीत आहोत त्याची PCR साठी. अल्पवयीनांशी संबंधित संवेदनशील प्रकरणांमुळे गोपनीयता राखणे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नागपूरच्या यशोधरानगर परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. कामावर जात असलेल्या आई आणि मुलीच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. 12 जून रोजी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदीबाग पुलाजवळ अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार सीता जानोरकर या आपल्या 15 वर्षीय मुलगी आयुष्यासह दुचाकीने कामावर जात होत्या. यावेळी भीम चौकाच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की आई आणि मुलगी दोघीही रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघींनाही उपचारासाठी अहर्निश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या दोघींवरही वैद्यकीय उपचार सुरू आहे. या अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमी महिलेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. रस्त्यावरचा वाढता वेग आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष हे अपघाताचे मोठे कारण ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात गोवंश कत्तलीकरिता आणलेल्या जनावरांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या छाप्यात तब्बल 29 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मोमीनपुरा परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त सुरू होती. याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अन्सारनगर परिसरातील एका ठिकाणी गोवंश जनावरे कत्तलीसाठी जमा करण्यात आले आहेत. माहितीची खातर जमा करत पोलिसांनी पंचासह घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा तेथे तब्बल 29 लहान मोठी गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि अमानुष परिस्थितीत बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ही जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली. या प्रकरणात 4 आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित टोळीवर यापूर्वीही गोवंश कत्तल, अवैध वाहतूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. 12 जून 2024 रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आरोपीच्या अडचणी वाढल्या असून पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, गुन्हेगारी जाळे आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये मोक्का बसतो किंवा कसे याची आम्ही चाचपणी केली तर या गुन्ह्यामध्ये मोक्का अगदी फिट बसतो आणि यातील जे आरोपी आहे त्यांनी यापूर्वीही गुन्हे केलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून माननीय न्यायालयाने अशा गुन्ह्यांची दखल सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्याचा निर्णय करून मी प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव माननीय नॉर्थ रिजन माननीय पोलीस उपायुक्त जो परिमंडळ क्रमांक 3 यांच्या मार्फतीने नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम यांच्याकडे पाठवला होता आणि त्यांनी आज मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यामध्ये आम्ही मोक्काची कलम मोक्का कायद्याचे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3.1, 2, 3.2, 3.4 असं समाविष्ट केलेलं आहे. त्याबाबत माननीय न्यायालयाला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे. जे कोणी गोवंश जनावरांची तस्करी करू पाहत आहेत किंवा वारंवार पोलिसांनी कारवाई करून सुद्धा अशी जे गोवंश जनावरांची तस्करी करणारे जे आरोपी आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर चाप बसावा, त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आम्ही ही प्रभावी कारवाई केलेली आहे. याही पुढे जर पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये अशा प्रकारचे जर गुन्हे करताना गुन्हेगार आढळले तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशाच प्रकारची मोक्कानुसार कारवाई करण्याची आम्ही तयारी केलेली आहे. गोवंश संरक्षण आणि संघटित गुन्हेगारी विरोधातील ही कारवाई नागपूर पोलिसांकरिता महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा संताप रस्त्यावर उतरला आहे. नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्याशी कथित गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आदिवासी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. प्रशासनाला निवेदन देत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्याशी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप करत आदिवासी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या निवेदनानुसार काँग्रेस शहराध्यक्ष बबलू देशमुख, गटनेत्या वैशाली सवाई, कृष्णा पुसनाके यांच्यासह 10 ते 15 जणांनी नगराध्यक्षांच्या कार्यालयात प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केलाय. तसेच नगराध्यक्षांनी एकेरी भाषेत बोलून त्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम ही विकासाकरिता आवश्यक असून ती थांबवण्याकरिता दबाव टाकणे चुकीचे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. याचबरोबर गटनेता वैशाली सवाई यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यवतमाळमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरनं आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. आदिवासी समाजाच्या या आंदोलनानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.